आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही, हे असं व्हायला नको होतं। आवाज कशाचा आला? तुळजा, तू तेजूजवळ थांब, मी बघते। ठीक आहे। आजपर्यंत आमच्या घराण्यात कधी पहिल्यांदा मुलगी जन्माला आली नव्हती। आता बी तसंच व्हायला हवं होतं। नाही, पण आम्ही आमच्या घराण्याची परंपरा मोडू देणार नाही। घराण्याची परंपरा मोडण्यापेक्षा आम्हाला नको असलेल्या त्या 2 अपशकुनी पोरींचा पाळणारी कामा करणार आम्ही। पोरींना संपवून टाकणार आम्ही। खबरदार, योग पाऊल जरी पुढे टाकलं तर तुमच्या डोसक्यात जी काय चाललंय ना ती हितल्या हित काढून टाकायचं। ए मालन, तुझी एवढी हिम्मत? आमच्यावर बंदूक ताणते तू? तुझी आम्ही काय अवस्था करू माहिती का तुला? मालक, धमक्या पास करा आता। तुमच्या असल्या धमक्यासनी मी भीक घालत नाही। आज पातूर तुम्ही लई जाच केला माझा। मी शांत बसली। माझ्या डोळ्या देखत माझ्या अक्कासनी तरी ढकलून दिल्याचा तरी बी मी शांत बसली। पण आता नाही, पण आता जर तुम्ही तेजूच्या बाळांकडे वाकड्या नजरेने बघितलं तर ह्या बंदुकीतल्या गोळ्या मी तुमच्या छाताडात उतरवून ठेवीन। तू भलत्यावेळी मस्करी करू नको। याचे लय गंभीर परिणाम भोगायला लागतील बरं तुला। परिणामाचं भ्या कुणाला धावताय मालक? परिणामाचं भ्या जर मला असतं ना तर ही अशी बंदूक तुमच्यावर ताणून आज तुमच्या मोहर मी उभी नसती। त्याच्यामुळं तेजूच्या बाळांच्या बाबतीत जरा जरी काय वाईट करायचा प्रयत्न केला ना तर जीव घेईन मी तुमचा। मागवा मालक, झाला तेवढा तमाशा लई झाला। आज एक बाई ह्या घरात बाळंतीण झाली, त्याच्यामुळं तिला त्रास होईल असं काय वागू नका। मागवा, मागवा म्हणत्या, मागवा म्हणत्या। माझ्यात एवढी ताकद कुठून आली मला ठाव नाही। पर तेजूच्या बाळासनी जर या राक्षसापासून वाचवायचं असेल तर माझ्यात ही ताकद अशीच जागी राहून दे रे देवा। तेजूच्या बाळासनी वाचव, त्यांचं रक्षण कर। मावशी जरा पेढे जरा। 2 मुली झाल्या तेजूला। मामा आलो मी। दादा झालं वाटून सगळं झालं ना? हा, एक काम करा, पुढची तयारी लागा। जाऊ हा जाऊ चल। ए, ते घेऊन कुठे चाललंय? वाट्या गावात दे इकडं। धनील देऊ नको। पिसाळणार ना। हे जरा तेजूला 2 मुली झाल्या। मामा आलो मी। सूर्या, लेका पुरी झाल्या म्हणतोय आज आणि पेढे वाटतोय होय? अरे लेक झाल्यावर बर्फी वाटायची असती बर्फी। मामा, पेढे पण खावेची, बर्फी पण खावेची, फरक फक्त चवीचा असतो। अहो, मुलगा आणि मुलगीमध्ये फक्त दिसण्याचा फरक आहे, असते ती एकसारखीच। अहो, दोघांच्यात पण उंची गाठाची ताकद असती। आज मी पेढा आणि लाडूच वाटणार आहे। अजून एक पेढा घ्या। आवा दादा, हे धर पेढे। अरे सूर्या, खरंच तू वेगळा आहेस। पुरीच्या जन्माचं स्वागत असं तुझ्यासारखं करायला लोकांना जमलं पाहिजे। खरंच आहे, असं जर स्वागत झालं ना तर बाईच्या जन्माचं सार्थकच होईल बघ। येऊ का? चल दादा, आम्ही त्या बाजूला वाटतो, तू ये। ए चल
बास का बास झालं. काल रात्री शत्रुजी काय वागला बोलला ते खरंच लय धक्कादायक होतं. डॅडी आणि शत्रू या दोघांच्याही बुद्धीची ना कीव करावीशी वाटते मला. किती चुकीचा विचार करतायत ग दोघ जण. आणि या असल्या विचारांमुळे ना तेजूसाठी पुढे जाऊन कठीण होऊन बसेल. तेजू सारख्या पोरीच्या वाट्यालाही असलं भोग का आला असत्याल काहीच कळना झालंय बघ. हा ग बघ की आजच बाळंतीण झाली या म्हणल्यावर घरात वातावरण कसं पाहिजे. किती आनंदी आनंद पाहिजे समधीकडं. घरातल्या माणसांच्या विचाराचा परिणाम होत नाही वे बाळंतीण बाईवर. पण आता हे या घरातल्या पुरुषांना कोण सांगणार. अगं शत्रूनं थोडा तरी समजूतदारपणे वागलं असं खरंच वाटलं होतं मला. पण माझं चुकलं. मुलींचे चेहरे पण बघितले नाहीत ग त्याने अजून. मग या अशा वातावरणात तेजूची मनस्थिती कशी पॉझिटिव्ह राहील सांग बरं मला. ते काही नाही, आपण लवकरात लवकर तेजूला तिकडच्या घरी घेऊन जाऊ बस. ती तर करता येईनच. परतवर आपल्याला तेजूची आणि तिच्या बाळाची लई काळजी घ्यावी लागणार आहे बघ. हो. जोगवा वाढ ग माय. आलास का? मी सांगितलं होतं तुला तुझ्या घरात लक्ष्मी येणार आहे म्हणून आणि तुझी भरभराट होणार आहे. अगदी तसंच झालं. तुझ्या अंगी शानपण हाय पोरी. माणसासनी वळखायची कसब आहे तुझ्यात. आलेल्या गौऱ्यासनी जप, त्यांची नीट काळजी घे. त्यांच्या जीवावर कोण उठलं तर तुलाच त्यांचं रक्षण करावं लागल. त्यांची काळजी घ्यावी लागल. हे घे, देवी आईचा अंगारा आहे. त्या चिमुकल्यांच्या कपाळावर लाव. त्यांच्या आयुष्यात जी बी काय अडचण असेल ती दूर होऊ देल आणि तुझ्या घराची भरभराट होऊ देल. आई राजा उध उध